सोशल मीडिया पॉप्युलर होण्याचं महत्वाचं माध्यम कोण असेल तर ते आहेत ही तरुण वर्ग जो आहे. याच्यामुळे सोशल मीडिया खूप पॉप्युलर होताना आपल्याला दिसतो आणि त्यामुळे अधिक संख्येनं सोशल मीडिया हे तरुण लोक जी आहेत ती वापरतात. याच्यातला अतिसंवेदनशील किंवा वोलाटाईल होऊ शकेल असा कुठला वर्ग असेल तर तो आहे टीनेज म्हणजे वयात येणारी मुलं. या फाईल्सची चर्चा जी आहे ती टीनेज मुलांमध्येही प्रामुख्याने दिसते. आता ह्या चर्चेचं रूपांतर हे मानसिक ताणामध्ये होण्याची शक्यता किती वर्तवता येते? बरीच आहे असं मला वाटतं. कारण काही मुलांशी बोलताना असं दिसलं, की त्यांनी जे काही अनुभव घेतलेले आहेत, ते अनुभव सुद्धा ते रिलेट करता आहेत ह्या सगळ्या गोष्टींशी. दुसरं म्हणजे आता तू आपल्या समाजात जर बघितलंस, तर आपण सातत्याने न्यूजमध्ये किंवा रील्समध्ये कोणीतरी कोणाला तरी छळलं, अशा स्वरूपाच्या बातम्या. रील्समध्ये सुद्धा सीसीटीव्ही फुटेज नावाची कॅटेगरी की ज्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात व्हायलंट आणि सेक्शुअली अब्युझिव्ह कंटेंट असतो. हे सगळं ऑलरेडी मुलांच्या समोर आहे. हे सगळं टीनेजर बघत असतात. पण जेव्हा एप्स्टीन फाईल सारख्या केसेस समोर येतात, की जिथे खूप मोठी नावं, प्रतिष्ठित नावं, कदाचित ह्या मुलांपुढे आदर्श म्हणून ठेवली गेलेली नावं, अशी नावं जेव्हा अशा डिस्टर्बिंग फोटोज बरोबर बघायला मिळतात ना, तेव्हा त्याचा मला असं वाटतं की इम्पॅक्ट फार खोलवर होतो, दीर्घकालीन होतो. कारण तू इमॅजिन कर ना, की एखादा व्यक्ती की ज्याच्याविषयी तुम्हाला कायम इन्स्पिरेशनल काहीतरी सांगितलेलं आहे, त्याची सक्सेस स्टोरी तुम्हाला माहितीये. तो माणूस सक्सेस होण्यासाठी त्याने किती कष्ट घेतले, तो किती प्रामाणिक आहे, तो किती त्याच्या हुशारीवरती मोठा झाला आहे. ह्या सगळ्या स्टोरीज आपण एकीकडे ऐकत असतो आणि दुसरीकडे आपल्याला अचानक असं काहीतरी समोर येतं, की जिथे आपल्या लक्षात येतं, की ह्या माणसानी मोठं होण्यासाठी कदाचित विपरीत मार्ग पण वापरले असतील किंवा दाखवायचं चेहरा एक आहे आणि त्याची एक अतिशय भयानक दुसरी बाजू आहे. हे जेव्हा लक्षात येतं, तेव्हा त्याचा इम्पॅक्ट जो आहे, तो मला असं वाटतं, की फार भीषण आहे. म्हणजे एकीकडे तरुण पिढीच्या समोर आता आदर्शच नाहीये. खरं सांगायचं झालं तर. राजकीय संदर्भात आदर्श ठेवावी अशी व्यक्ती नाही. काही तुरळक सामाजिक संदर्भात आदर्श ठेवाव्यात अशा व्यक्ती आहेत. पण ग्लोबली आपण तू बघशील तर असं आदर्शवत किंवा ज्यांच्याकडे बघून मुलांनी काहीतरी स्वप्न पाहावीत, अशी फार मोजकी माणसं आता आहेत. आणि त्याच्यात सुद्धा जे वाटतात आदर्श त्यांचे चेहरे असे जेव्हा विद्रूप होतात आणि ते उघडकीस येतात, तेव्हा कुठेतरी तुमची पण मूल्य व्यवस्था, तुम्ही ज्याच्यावरती बिलीव्ह केलेलं असतं, तुमच्या धारणा असतात, तुम्ही ज्या माणसांच्या प्रवासाकडे अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातनं बघितलेलं असतं, ते सगळं ढासळतं. आणि ते ढासळणं हे मला असं वाटतं, की विविध स्तरांवरती मुलांना निराश करतं. त्यांना हतबल करतं.